वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यामध्ये कालपासून जो मुसळधार पाऊस पडत आहे त्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे। या दोन्ही तालुक्यामधील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। हा जो काही मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे शेतीमध्ये जर पाणी साचलंच, मात्र या भागातील ज्या काही नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत असल्यामुळे आणि त्या नदी नाल्यांचं पाणी शेजारील शेतीमधून गेल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे। आपण ही शेती पाहू शकतो, या शेतीमध्ये सध्याही गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचलेलं आहे आणि संपूर्ण पीक या पाण्यामध्ये बुडाल्यामुळे प्रचंड या शेतीचं नुकसान झालं आहे। अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आल्या असताना निसर्गानं आघात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटामध्ये अधिकच भर पडलेली आहे। माझ्या समेत या भागातील शेतकरी आहे, मी जिथे उभा आहे ते आहे वाघी गाव आणि या वाघी गावामध्ये प्रचंड नुकसान झालंय। मला सांगा दादा, नेमकं काय झालं, किती नुकसान आहे? आज तुंगडे इतकं पाणी दिसते साहेब, काल कमरे इतकं पाणी होतं। ही एक वेळ नाही, 4 वेळा आमच्या आडवळ नदीचं पाणी बाहेर शेतात चाललं आणि या वाघी गावातल्या हजारो शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं। सोयाबीन असलं, हळद असेल, काही या ओल्या पाण्यामुळं हळदीला हुमणी अळीचा प्रभाव जास्त वाढला, त्याच्यामुळे हुमणी अळीने बी भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान केलं आणि राहिलं सोयलं सर्व या पाण्यानं वाहून घेऊन गेलं। तुमचे काही पीक नुकसानीचे काही पंचनामे वगैरे झाले का, काही मदत मिळाली का? नाही, पंचनामे झाले नाही, कुठलीच मदत नाही, पंचनामे नाही, काहीच नाही। आमच्या गावकऱ्याची, सर्व गावकऱ्याच्या मंडळीचं म्हणणं आहे की बा शासनानं पंचनामे करावं आणि आम्हाला काहीतरी मदत द्यावं। काहीतरीच पाहिजे का भरीव पाहिजे? अहो, भरीव मदत, काहीतरी भरीव मदत आम्हाला शासनाने द्यावं। आणखी शेतकरी जर मला सांगा, प्रचंड नुकसान दिसते। भरपूर नुकसान आहे सर, कारण नदी 2 तरफा वाहते। हे पूर्ण पाणी जे आहे, हे पूर्ण पाणी हे 6 फूट इथं जमिनीवर राहते, त्याच्यामुळे इथं सरकारी यंत्रणा कोणतीही आलेली नाही। अच्छा, यंत्रणा आली नाही, काय सांगाल, काय मागणी करा? मागणी एकच आहे आमची की बा आम्हाला नुकसान भरपाई याची भेटावं। खरंच शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। यासाठी जे काही शासन प्रशासन आहे यांनी या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, ज्यामुळे ह्या शेतकरी पुन्हा बरे घेऊन आपला उदरनिर्वाह चालू शकेल। किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, वाघी, वाशिम।